नमस्कार मंडळी. तर रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा असाल तर एकदा माझ्या पद्धतीने बनवलेला हा नाश्ता जरूर ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे तेल गरम केले, जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कट केलेला कांदा घालून घ्यायचा. चांगलं मिनिटभरासाठी मीठ टाकून परतवून घ्यायचे. हलकासा ब्राऊन कलर यायला लागला की थोडीशी हळद घालून घ्यायची आणि हे सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं. आता याच्यामध्येच 1 चमचाभर साखर घालून घ्यायची, पुन्हा मिनिटभर परतवून घ्यायचंय आणि त्याच्यामध्येच 3 ते 4 चमचे पाणी घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी करायची, हे असंच उकळू द्यायचे. आता दुसऱ्या गॅसवरती थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे चांगले कडक होईपर्यंत तळून घ्यायचे. सोबतच कढीपत्त्याची फोडणी सुद्धा देऊन घ्यायची. आता भिजून घेतलेले पोहे याच्यामध्ये घालून घ्यायचे. जी फोडणी आपण पाणी घालून उकळत ठेवली होती त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचे आणि सोबतच ते आपण तळलेले शेंगदाणे सुद्धा घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान गरमागरम पोहे सर्व करा. सर्व करताना बारीक शेव किंवा ओलं खोबरं सुद्धा तुम्ही वापरू शकता. चला, एवढा व्हिडिओ पाहिलाच आहे तर पोहे खायला या. येता पटकन चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.